जुन्या करारातून स्तोत्रसंहिता 133 संपूर्ण वाचूया. बंधूंचे ऐक्याची धन्यता. दाविदाचे आरोहण स्तोत्र. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत उघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. आमेन. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 ते 47. ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. परमेश्वर देवबाप वाचलेले वचने आपणा सर्वांच्यासाठी आशीर्वादाची
या विषयाच्या संदेशाची सुरुवात केलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण पहिला संदेश पाहिला. चर्च ग्रोथमध्ये 2 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की देवाचं कार्य आणि दुसरी गोष्ट आहे की मनुष्याने काय करायचं. देवाचं काम नेहमी हे 2 हस्ते चालतं. देव काय करतो आणि माणूस काय करतो. माणूस म्हटल्यानंतर देवाने ज्याला निवडलेला आहे, देवाने ज्याला तारण दिलेलं आहे. नवीन करारातली परिभाषा आहे की ज्यांचं तारण झालेलं, जे ख्रिस्ताचे साक्ष आहेत, त्या लोकांकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो ती मंडळी. आणि म्हणून मागील आठवड्यातला पहिला संदेश होता की जर मंडळीची उन्नती करायची असेल तर पवित्र आत्म्याशिवाय उन्नती होणार नाही. माणसाने किती परिश्रम केले, माणसाने किती योजना आखल्या, माणसाने किती प्रकारचं 100% पूर्णत्वास जाईल अशी व्यूहरचना केली, परंतु जर त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नसेल किंवा पवित्र आत्म्याचं काम नसेल, पवित्र आत्म्याची सेवा नसेल, तर त्या असणाऱ्या त्या मंडळीचा कधीही वाढ होऊ शकत नाही. मंडळीची वाढ 2 प्रकारची आहे. पहिली वाढ आहे सांख्यिक वाढ आणि दुसरी आहे सद्गुणामध्ये वाढ. परवा दिवशी एक सुंदर स्लोगन किंवा एक वाक्य माझ्या मित्रांनी पाठवलं आणि त्याच्यामध्ये लिहित असताना त्यांनी लिहिलं की 5,000 लोकांना जाऊन मी सुवार्ता सांगून त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यापेक्षा जे मुळात ख्रिस्ती आहेत त्यांना मी 5,000 लोकांना मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस ते लाखो लोकांना ख्रिस्ताकडे आणू शकतात. त्याला आपण म्हणतो शिष्यत्व. मंडळीला त्या सेवेसाठी तयार करणं. आणि मागील आठवड्यामध्ये आम्ही पाहत असताना हे पाहिलं की पवित्र आत्मा कसा काम करतो. पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय मंडळीची उन्नती होणार नाही. कारण की मंडळी जी आहे ही आत्मिक आहे. मंडळी कधीही भौतिक आणि सामाजिक नाही. मंडळी जगाच्या नियमावर चालू शकत नाही. मंडळी जी आहे ती देवाच्या नियमावर चालू शकते. जगामध्ये पुष्कळ नियम असतील, त्या नियमातून काही नियम आम्ही स्वीकारत असू, परंतु त्या नियमापेक्षा श्रेष्ठ नियम हा देवाच्या आत्म्याचा आणि पवित्र शास्त्राचा नियम आहे. त्या नियमावरती मंडळी ज्यावेळेस चालते त्यावेळेस ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालणारी मंडळी आहे आणि त्या मंडळीची उन्नती होत राहते. ज्या मंडळीमध्ये पवित्र आत्मा कार्य करतो, पवित्र आत्मा कार्य करतो याचा अर्थ हा नव्हे की आम्ही उड्या मारतो, जोरजोरात आवाज करतो, नाही. पवित्र आत्म्याचं काम 2 प्रकारचं आहे. शास्त्र स्पष्टपणे सांगतं. येशूने स्वतः हे वाक्य योहान कृष्ण शुभवर्तमानात सांगितलं आहे. ज्या वेळेस सत्याचा आत्मा येईल त्यावेळेस तो काय काम करेल तर त्याने सांगताना सांगितलेलं आहे ज्यांचं तारण झालं नाही त्यांना पापाची जाणीव करून देईल आणि ज्यांची पापक्षमा झाली किंवा ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना नीतिमत्वामध्ये वाढवेल. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. बाकी जे सगळं अवडंबर आहे ना हे त्याच्यानंतर गळून पडतं. एखादा अन्य भाषा बोलतो म्हणूनच पवित्र आत्मा आहे, बायबलमध्ये कुठं लिहिलेलं नाही. एखादा उड्या मारतो म्हणून पवित्र आत्मा आहे, बायबलमध्ये कुठं लिहिलेलं नाही. प्रेषितांच्या कृत्याचा अनेक जण आधार घेतात. प्रेषितांची कृत्य जे आहे हे इतिहासाचं पुस्तक आहे. इतिहास जसाचे तसा लिहिला जातो आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्मा किती वेळेस आला? किती वेळेस आला हो? 1दा, 2दा, 3दा, 4दा, 5दा, 10दा. किती वेळेस? आम्हाला एकदाच आलेला माहीत आहे. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय. आद्य ख्रिस्ती मंडळी माडीवरच्या खोलीत बसलेल्या असताना पवित्र आत्म्याचं आगमन झालं आणि ते सर्वजण अन्य भाषेमध्ये बोलत होते. अन्य भाषाची व्याख्या पण तिथं दिलेली आहे. ती व्याख्या ही आहे की ते बोलत नव्हते पण जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेतरी ती भाषा बोलली जात होती. कळत नकळत त्याला शिपूट लावलं गेलं की जे एके ठिकाणी पवित्र शास्त्रात नवीन करण्यात आलेलं आहे ते देवदूतांच्या भाषेत बोलतात. अन्य भाषा आणि देवदूताची भाषा याच्यात फरक आहे. अन्य भाषा म्हणजे काय? मला येत नाही परंतु तीच भाषा जगामध्ये दुसरीकडे बोलली जाते, तिला अन्य भाषा म्हटलंय. म्हणून प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्यावेळेस ज्या ज्या भाषा बोलल्या गेल्या त्या सगळ्या भाषांची नावं ती लिहिलीत. मुळात प्रेषितांना त्या भाषा येत नव्हत्या परंतु तिथं उभ्या असणाऱ्या समुदायाला त्या येत होत्या आणि ते बोलत होते. त्याला आपण म्हटलेलं आहे. परंतु देवदूताची भाषा आणि अन्य भाषा याच्यात फरक आहे. परंतु पवित्र आत्म्याचं काम हे आहे की मंडळीचं संगोपन करणं, मंडळीला प्रगल्भ करणं आणि त्याच वेळेस मंडळीची वाढ करणं. हे मागच्या आठवड्यात पाहिलं. नेहमी मंडळीची उन्नती आणि वाढ ही 2 प्रकारे चालते. एक देवाचा आत्मा कार्य करतो आणि दुसरी देवाचे लोक काम करतात. या प्रकारे चालतो. देवाचा आत्मा तर मंडळीकडून
देवाचं राज्य वाढवण्यासाठी, द्राक्षमळा वृद्धिंगत करण्यासाठी, द्राक्षमळ्यात येणारी फळं ही सकस आणि चांगली असावीत म्हणून त्याकडे पवित्र आत्म्याचं तर बारकाईने लक्ष आहे. परंतु ज्या लोकांना देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी ज्यांनी पश्चाताप केला, येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारलं, त्यांना देखील देव या सेवेसाठी पाचारण करतो. म्हणून प्रत्येक तारण पावलेला विश्वासणारा हा ख्रिस्ताचा साक्षी आहे, साक्षीदार नव्हे, तो साक्षी आहे. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8 वचन, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाने आम्हाला साक्षी होण्यासाठी बोलावलेलं आहे, यासाठी की देवाचे जे लोक आहेत, तारण पावलेली जी प्रजा आहे, देवाचं जे कुटुंब आहे, हे मंडळीच्या वाढीमध्ये दुसरा घटक आहे. त्या घटकाने काय केल्यानंतर मंडळीची उन्नती होते याविषयी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय याच्या 42 ते 47 वचनात लिहिलेलं आहे. आज मंडळीच्या वाढीचा दुसरा संदेश आहे, पण ह्या दुसऱ्या संदेशात 2च मुद्दे पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 42 वचनामध्ये लिहित असताना ज्यावेळेस आम्ही असलेले ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. 4 महत्त्वपूर्ण गोष्टी आद्य ख्रिस्ती मंडळी करत होती आणि त्यामुळं आद्य ख्रिस्ती मंडळीची झपाट्याने वाढ झाली. अवघ्या 200, 250, 300 वर्षामध्ये त्यावेळेसच्या असणाऱ्या माहीत असणाऱ्या जगामध्ये बहुतांशी ठिकाणी लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि तो स्वीकार झाल्यामुळं त्यावेळेसचा असणारा रोमचा बादशाह कॉन्स्टंटाईन ह्या कॉन्स्टंटाईन बादशाला देखील हे जाणवलं की आता माझ्या लोकांमध्ये किंवा माझ्या राज्यामध्ये हे ख्रिस्ती विश्वासणारे खूप झालेले आहेत, ज्यांना ख्रिस्ती म्हटलेलं आहे हे पुष्कळ आहेत. आणि म्हणून त्यालाही उघडपणे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून येशूच्या मागं चालण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अवघ्या 3 शताब्दीमध्ये त्यावेळेसचं माहीत असणारं जग ख्रिस्ताकडे आलं. त्याचं कारण हे होतं की जे 2 अध्याय 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. त्या मंडळीचं ते गुपित होतं की ज्या वेळेस मंडळी वाढली त्यापैकी दोन गुपित किंवा मंडळी वाढीच्या पॅटर्नमधले 2 महत्त्वपूर्ण पहिले मुद्दे याकडे आपण आज लक्ष लावणार आहोत. त्या ठिकाणी डॉक्टर लूक की ज्याने प्रेषितांची कृत्य लिहिलेलं आहे, तो लिहित असताना पवित्र आत्म्याचं आगमन झाल्यानंतर मंडळीचं जीवन कसं होतं याविषयी बारकाईने वृत्तांत लिहितो. लुकाने 2 पुस्तकं लिहिले, एक लुकृस शुभवर्तमान आणि दुसरं हे असणारं प्रेषितांची कृत्य. हे पुस्तक तो लिहित असताना तो म्हणतो, हे थियाफिल महाराज, तो पुस्तक लिहित असताना थियाफिल महाराजाला पुस्तक लिहितोय की ते पहिल्या लुकृस शुभवर्तमानात त्याला येशूची ओळख व्हावी आणि दुसरं पुस्तक प्रेषितांची कृत्य लुकृस शुभवर्तमानाचा 2nd पार्ट किंवा लुकृस शुभवर्तमानाचा सिक्वल आहे. आणि त्याच्यामध्ये तो लिहितो की ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवला त्यांच्यामुळे मंडळी रोम शहरापर्यंत कशी वाढत गेली याविषयीचा वृत्तांत लिहितो. पहिल्या आटकेपर्यंतचा वृत्तांत संत पावलाच्या प्रेषितांच्या कृत्यात आलाय. त्यानंतर संत पावलाची सुटका झाली होती, त्यानंतर पुन्हा संत पावलाला पकडलं, त्याच्याविषयीचा वृत्तांत आम्हाला प्रेषितांच्या कृत्यात पाहायला भेटत नाही. परंतु हा डॉक्टर लूक ते लिहून ठेवत आहे आणि तो असं म्हणतो, मंडळीचं जीवन कसं असेल तर मंडळीची उन्नती होईल. त्यात तो म्हणतो ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, ह्या 2 शब्दांकडे आज लक्ष लावणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, देव काम करत असताना देव लोकांना त्याचं राज्य वाढवण्यासाठी, त्याचा द्राक्षमळा नीट करण्यासाठी, त्याचा द्राक्षमळा प्रगल्भ करण्यासाठी, मंडळीची वाढ करण्यासाठी, मंडळीला सर्वांगीण वाढण्यासाठी तो लोकांचा उपयोग करून घेतो. जुन्या करारामध्ये देखील यशायाच्या पुस्तकाचा 6वा अध्याय त्या ठिकाणी सुरुवात होते 6व्या अध्यायाची. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी आणि मग खाली येतो तो यशाया म्हणतो, तेव्हा मी मंदिरामध्ये गेलो, त्यावेळेस मी पाहिलं मंदिर देवाच्या सोंग्याने किंवा सोग्यांनी भरलेलं आहे, पवित्रता देवाची दिसते. आणि तो म्हणतो, हाय हाय आता माझे वाईट झाले, मी अशुद्ध ओटांचा आणि अशुद्ध ओटांच्या लोकांमध्ये राहत आहे. त्यावेळेस एक सराफिम याने वेदीवरचा इंगळ घेतला, तो विंगळ घेऊन त्याने येऊन माझ्या ओठांना लावला आणि तो म्हणतो, आता शुद्ध झालास. तो शुद्ध झाला. इकडं मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारते आणि शुद्धतेकडे प्रस्थान करते, पवित्रतेकडे जाण्यासाठी निघते. इथं येशयाला इंगळ लावून पवित्र केलं आणि येशया हा जो त्या मंदिरात उभा आहे त्यानंतर त्याने देवाची वाणी ऐकली. जोपर्यंत आम्ही शुद्ध होत नाही, जोपर्यंत देवाचा आत्मा जीवनात काम करत नाही, तोपर्यंत आम्हाला देवाची वाणी ऐकता येत नाही.
आणि म्हणून येशूने वाणी ऐकली, आमच्यासाठी कोण जाईल, आमच्यासाठी कोण जाईल. आणि येशू म्हणाला, हा मी आहे, मला पाठव. देव क्षणार्धामध्ये संपूर्ण भूतलावरती मीच देव आहे हे जाहीर करू शकला असता वेगळ्या पद्धतीने, परंतु शास्त्र आम्हाला शिकवतं त्या दिवशी देवाने पुन्हा येशाला पाचारण केलं, येशा तू जा आणि ह्या इस्रायल राष्ट्राला पुन्हा नव्याने माझी ओळख करून दे. नवीन करारामध्ये देवाने मंडळीला पाचारण केलं यासाठी की मंडळीने जाऊन संपूर्ण जगाला सुवार्तेमध्ये वाढवावं, परिपक्व करावं, ख्रिस्ताचा प्रकाश द्यावा, मंडळीची वाढ करावी. आणि त्यातली सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, आद्य ख्रिस्ती मंडळी सुरुवातीला 120 होते माडीवरच्या खोलीत. पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्म्याचं आगमन झालं, पवित्र आत्म्याचं. पेत्राने संदेश दिला, 3000 लोकांची भर झाली. आता त्यांची संख्या झाली 3120. हे 3120 लोक काय करत होते त्याविषयीचा वृत्तांत इथे आहे. कारण त्याच्यानंतर मग आम्हाला पाहायला भेटतं, एकदा 5000 लोक मंडळीत जमा झाले. त्याच्यानंतर तो असं म्हणतो, दररोज परमेश्वर त्यांच्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांची भर घालत होते. कारण मंडळी त्याच्यानंतर गुणाकारात वाढत गेली. आणि डॉक्टर लूकला ते हिशोब मांडता येईना आणि म्हणून तो लिहिताना असं म्हणतो, ती मंडळी दररोज वाढत होती. रोज किती लोक कुठे वाढत आहेत ह्याचा हिशोब काय आता डॉक्टर लूककडे नव्हता, परंतु दररोज विश्वासणाऱ्यांची भर त्यांच्यामध्ये पडत होती. ती का पडत होती? सर्वात पहिली महत्त्व ते प्रेषितांच्या शिक्षणात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लर्निंग चर्च इज अ ग्रोईंग चर्च. जे चर्च शिकणारं चर्च आहे ते वाढणारं चर्च आहे. ज्या चर्चमध्ये देवाचं वचन शिकवलं जातं ते चर्च वाढणारं चर्च आहे. ज्या चर्चमध्ये देवाच्या वचनाचा सन्मान केला जातो ते चर्च वाढणारं चर्च आहे. ज्या चर्चमध्ये देवाचं वचन शिकून त्याप्रमाणे त्याचं अनुकरण केलं जातं ती मंडळी ही सर्वतोपरी वाढणारी मंडळी आहे. आणि म्हणून लर्निंग चर्च इज द ग्रोईंग चर्च. आद्य ख्रिस्ती मंडळी हे प्रेषितांच्या शिक्षणात वाढत होती. मग प्रेषितांचं शिक्षण काय होतं? सुरुवातीला प्रेषित कोण याकडे लक्ष लावूयात. प्रेषित हा जो शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये तो शब्द आहे अपोस्टोलस. आणि अपोस्टोलस शब्द पवित्र शास्त्रामध्ये 5 प्रकारे वेगळ्या प्रकारे आलेला आहे. पहिला जो आहे की अपोस्टल, प्रेषित ह्या शब्दाचा अर्थ आहे पाठवलेला, पाठवलेला. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सर्वात पहिला मनुष्य की जो अपोस्टलशिपमध्ये बसतो किंवा प्रेषित पदामध्ये बसतो तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. कारण देवाने त्याला या जगात पाठवलं म्हणून तो एकमेव त्या कॅटेगरीत होतो की देवाने त्याला स्वर्गातून भूतलावरती आमच्या तारणासाठी पाठवलं, तो अपोस्टल. दुसरे असणारे प्रेषित कोण आहेत? येशूने ज्या 12 प्रेषितांना निवडलं, पेत्रापासून ते यहुदा इस्करियोतपर्यंत हे 12 प्रेषित की ज्यांच्याविषयी हे म्हटलेलं आहे येशूच्या बाप्तिस्म्यापासून ते स्वर्गारोहणापर्यंत हे सांगते होते. प्रेषित पदाची व्याख्या ही प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय ह्याच्या शेवटच्या वचनामध्ये आहे. कारण यहुदा इस्करियोत मरण पावल्यानंतर त्याची जागा 12वी जागा रिकामी झाली. ही जागा आता कोणाला तरी जायला हवी आणि म्हणून संत पेत्र हा मंडळी समोर उभा राहिला आणि तो म्हणतो की त्या यहुदाची जागा तर गेली परंतु ख्रिस्ताने 12 प्रेषित निवडलेले होते. आता आपण 11 झालेलो आहोत, आपल्याला 12वा प्रेषित निवडायला हवा. आणि मग त्याने प्रेषित कोण होऊ शकतं याची असणारी व्याख्या तिथे लिहिली. आणि ती व्याख्या आहे येशूच्या बाप्तिस्म्यापासून ते स्वर्गारोहणापर्यंत जे आमच्या संगती होते त्याच्यातूनच निवड करायला हवी. त्यातून 2 जणांची नावं पुढे आली परंतु ते मंडळीने केलेली घाई आहे. 12वं प्रेषित पद हे मतित्याचं नव्हतं तर 12वं प्रेषित पद हे संत पावलाचं आहे. कारण त्या दिवशी 2 जणांच्या चिठ्ठ्या टाकल्या, एक चिठ्ठी निघाली आणि ती चिठ्ठी निघालीनंतर मतित्याची नाव आली. अभ्यास करणारे आम्ही मंडळी नाही म्हणतो, त्या ठिकाणी 3री चिठ्ठी पाहिली होती की जी रिकामी पाहिली होती. देवाने रिकामी चिठ्ठी दिली असती. कारण की संत पाऊल पुढे आल्यानंतर प्रेषितांच्या कृत्यात म्हणतो की मला ख्रिस्ताने त्याचा प्रेषित म्हणून निवडलेला आहे. मतीत त्याला ती जागा नव्हती. म्हणून अनेक वेळेस आम्ही म्हणतो चिठ्ठ्या टाकल्याने वाद मिटतात, पण खरंच चिठ्ठ्या टाकल्याने वाद मिटतात का हे पण पाहायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस चिठ्ठ्या टाकल्यानंतर वाद मिटतील ह्याची कुठलीही खात्री नाही. म्हणून मागच्या वेळेस पण मी एकदा म्हणताना एकदा नव्हे अनेक वेळेस इथंच नव्हे वेगळ्या चर्चेसमध्ये म्हणालो, लोकशाही देव पुरस्कृत नाही, देवशाही देव पुरस्कृत आहे. का? कारण लोकशाहीमध्ये इलेक्शन आहे आणि देवशाहीमध्ये सिलेक्शन आहे. सिलेक्शन म्हणजे काय? देव म्हणतो तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. लोकशाहीमध्ये काय?
सेक्रेटरीला सगळं माहीत आहे, सांगा सेक्रेटरी. काय? उभा राहणे, मतदान करणे, त्याच्यामध्ये एक गॅप आहे. मी उभा राहिलो, ह्याला मतदान करा, त्याला मतदान करा, त्याला मतदान करा. आम्ही देवाची अवहेलना करतो. गॉसिपिंग. कधीतरी इटलीला जाऊन यावं. इटलीला चर्च आहे आणि ते जे चर्च आहे ना, ते चर्चला म्हणजे सेंट पीटर्स बॅसिलिका. ह्या सेंट पीटर्स बॅसिलिकेमधून पोपची निवड असते आणि हा जो पोप निवडला जातो ना, त्या निवडीचं असणारं त्यांच्याकडे पद्धत आहे. ती पद्धती आहे, जेवढे कार्डिनल्स आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं जातं. जगभरातून सगळे कार्डिनल्स येतात. त्यातून विचार केला जातो बाबा अमुक अमुक माणूस आहे किंवा हे लोक आहेत, यांना पोप पद हे येणाऱ्या काळात स्वीकारू शकतात. मग त्या काळामध्ये सगळे कार्डिनल्स हे सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये त्या ठिकाणी ते राहू लागतात. त्या चर्चमध्ये त्या ठिकाणी खोल्या आहेत, परंतु ते त्या काळामध्ये मोबाईल फोन, ईमेल्स, व्हॉट्सॲप, पत्रव्यवहार, टेलिफोन, पर्सनल बोलणं यापासून त्यांना वंचित केलं जातं. ते स्वतःला वंचित करून घेतात आणि वंचित केल्यानंतर मग ते तो जो काळ, जितका काळ तिथं राहतात, रोज देवाचं वचन वाचणं आणि प्रार्थना करणं यामध्ये ते वेळ घालवतात. आणि वेळ घालवून मग ते म्हणतात, हे देवा, मी कोणाला माझं मत द्यायला हवं हे तू मला सुचव. जो उभा राहिलाय तोही जाऊन सांगत नाही मी उभा आहे. आणि मग जे उपवास करू शकतात ते उपवास करतात, जे करू शकत नाहीत ते प्रार्थना. ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर मग पोपच्या निवडीचा दिवस येतो. तो दिवस आल्यानंतर देवाचा आत्मा, सर्व समर्थ देव यांना जे मार्गदर्शन करतो, ते मार्गदर्शनानुसार ते जाऊन मतदान टाकतात. आणि मग पोप निवडून आल्यानंतर मग त्या चिमणीतून पांढरा धूर बाहेर येतो आणि जग जल्लोष करतं की आम्हाला नवीन पोप मिळाला. कॅथलिक लोकांवरती प्रोटेस्टंट मंडळी अनेक वेळेस बोट ठेवते, परंतु त्यांची निवड फार सुंदर आहे हो. ते कधी सांगत नाहीत की ह्याला मतदान करा आणि त्याला मतदान करा. आम्ही अनेक वेळेस चुकीचा कॅन्डिडेट देतो. त्या कॅन्डिडेटचं मग जो निवडून आल्यानंतर त्याने जर चुकीचं केलं तर मग त्याचं असणारं ओझं कुणी व्हायचं? आद्य ख्रिस्ती मंडळी निवडले का? लोक निवडले ना. कसे निवडले? प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय तिथं निवडले. त्यांनी सांगितलं, त्यांनी उपवास आणि प्रार्थना केली. आम्ही ज्यावेळेस माणसांना म्हणतो ना उभे राहा, त्यावेळेस आम्ही त्या माणसासाठी उपवास प्रार्थना करतो का? आणि देवाने सांगितलं का ह्या माणसाचं नाव सुचव? तेही बघायला पाहिजे. हे बघायला नको ना. हा अब्राम पास्टर आहे, हा अब्राम पास्टरचा नातेवाईक आहे, तो त्याचा नातेवाईक आहे, हा भाऊ लागतो, हा भाचा लागतो, ह्याच्याकडे 10 मतदान आहे, त्याच्याकडे 4 मतदान आहे, ह्याच्याकडे एकच आहे, हा नसला तरी चालेल नाही. आणि म्हणून दुसरं प्रेषुने ज्यावेळेस निवडले ते 12 प्रेषित, आणि त्या दिवशी संत पेत्र आणि आद्य ख्रिस्ती मंडळीने पहिली चूक केली. त्यांनी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय 12वा प्रेषित निवडण्याचं धैर्य केलं आणि तो मथित्य तो प्रेषित नव्हता, तो पाऊल आहे. म्हणून दुसरे ज्यांना येशू ते प्रेषित. तिसरे प्रेषित कोण आहेत ते? तिसरा प्रेषित म्हणजे संत पाऊल, ज्याला स्पेशली देवाने बोलावलं. अरबस्थानामध्ये 3 वर्ष नेलं, 3 वर्ष देवाने त्याला तयार केलं. म्हणून संत पाऊल वारंवार सांगताना असं म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले, जे मला प्रभू त्याला 3 वर्ष अरबस्थानामध्ये शिकवत होता, तो स्पेशल प्रेषित. त्याच्यानंतर चौथा प्रेषित. चौथे प्रेषित कोण आहेत माहिती आहे का? त्यावेळेस मंडळीने त्यांच्या सेवेसाठी वेगळ्या ठिकाणी मंडळ्या स्थापन झाल्या. मग त्यांनी सांगितलं, जर समजा बारामतीत मंडळी आणि आपल्याला इंदापूरमध्ये मंडळी सुरू करायची, आणि मग ह्या बारामतीतल्या आद्य ख्रिस्ती मंडळीने 2-3 जणांना नियुक्त केलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही जाऊन तुम्ही त्या ठिकाणी इंदापूरला जा. काय जा? पाठवलं मंडळीने ज्यांना पाठवलेलं आहे त्यांना पण अपॉस्टल किंवा प्रेषित म्हणले, पण ते तेवढ्याच सेवेसाठी. आणि चौथा प्रेषित आहे, मंडळीने कधी कधी माणसं पाठवले दुसऱ्याच्या सेवेसाठी. फिलिप्पिकरास पत्रामध्ये एक माणूस आहे की जी 5वी कॅटेगरी आहे, तो आहे एपफ्रोदिस. त्या ठिकाणी ग्रीक भाषेमध्ये तसं लिहिलंय की एपफ्रोदिस हा प्रेषित म्हणून तुझ्याकडे पाठवला, अपॉस्टल म्हणून आम्ही तुझ्याकडे, यासाठी की संत पाऊल ह्याच्या पायामध्ये चैन आहे. 1 मीटरपेक्षा संत पाऊल जास्त फिरू शकत नाही, कारण ज्यावेळेस तो म्हणतो मी बंधनात आहे, त्या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे खरंच संत पावलाच्या पायामध्ये 1 मीटरची चैन होती, तेवढ्याच तो फिरू शकता. आणि म्हणून फिलिप्पिकरास मंडळीने 2 गोष्टी घेऊन एपफ्रोदितला पाठवलं. स्वतः एक एपफ्रोदित आणि दुसरा होता त्याच्याकडे पाठवलेले पैसे. संत पावला हे दोन्ही. आणि म्हणून ही 5वी कॅटेगरी स्पेशल कामावरती एपफ्रोदितला पाठवले. ह्या 5 प्रकारचे, याच्यामध्ये कोणीही स्वयं घोषित प्रेषित नाही. प्रत्येक वेळेस देवाचा आत्मा काम करताना दिसतो, मंडळी पाठवते.
आणि मग तो असं म्हणतो अशा प्रेषितांच्या, त्यावेळेस कोण प्रेषित होते? ज्यांना देवाने ज्यांना ख्रिस्ताने पाचारण केले, असे 12 प्रेषितापैकी राहिलेले 11 प्रेषित. या 11 प्रेषितांकडून ते शिक्षणात, मग प्रेषित काय शिक्षण देत होते हे पण शोधायला पाहिलं. मंडळी वाढली ह्याचा अर्थ मंडळी वाढत असताना असं काहीतरी शिक्षण आहे की ज्या शिक्षणामुळे मंडळी वाढली, प्रगल्भ झाली, संकेत आणि सद्गुणात वाढली. प्रेषितांचं जे शिक्षण आहे ते काय होतं तर ते फार साधं आणि सोपं होतं. मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये प्रेषितांनी काय शिक्षण द्यायचं याविषयी लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रलोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. जे जे येशूने शिकवलं ते शिकवायचं. येशूने काय काय शिकवलं, कुठं कुठं शिकवलं? 4 शुभवर्तमानामध्ये आम्हाला भरगच्च इन्फॉर्मेशन आहे. मागील आठवड्यात मी एकदा बोललो होतो, येशूचे चमत्कार आणि येशूचे असणारे उपदेश ही दोन्हीही मंडळीसाठी शिक्षण आहे. त्या मंडळीला जर प्रगल्भ करायचं आहे तर मंडळीला प्रगल्भ करत असताना आम्हाला जी मंडळी आहे त्या मंडळीला येशूने जे शिकवायला लावलं ते शिकवायला पाहिजे. त्याच्याशिवाय जर आम्ही दुसरं शिकवलं तर कठीण आहे, त्याच्याने मंडळी वाढणार नाही. कारण की चर्च, मंडळी आणि त्याचप्रमाणे बाहेरच्या असणारं इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की मंडळी ख्रिस्ताच्या रक्ताने खंडून घेतलेली मंडळी आहे. आज चर्चमधले बसलेल्यापैकी किती, यापैकी एक जण तरी माणूस असा आहे का हो की जो 117-118 वर्षाचा आहे का? कुणीच नाही. मंडळी 117-18 वर्षापूर्वी बारामतीत सुरू झाली. ही मंडळी जी सुरू झाली, ही मंडळी सुरू होत असताना ही मंडळी सुरू व्हावी म्हणून 2000 वर्षापूर्वी काल्वरीच्या टेकडीवरती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याने त्यावेळेस वधस्तंभावरती रक्त सांडलं, तो आमच्यासाठी मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, 3ऱ्या दिवशी देवाने त्याला पुनरुत्थित केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच वेळेस हे जाहीर केलं वधस्तंभावरती की 1905 साली ह्या बारामतीमध्ये मंडळीची स्थापना होईल. आणि म्हणून बारामतीतली मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने खंडणी भरून विकत घेतलेली मंडळी आहे. एखाद्याने विकत घेतलेल्या गोष्टीवरती आपण कसं काय अधिकार सांगू शकतो? आहे का कुणीतरी? आता नवीन घराचं बांधकाम चालू आहे का कुणी? एखादं आहे का कोणी? एखाद्याचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे. बरं, जीवराज. हां, तिथं मी म्हणलो हे माझं घर आहे, काय होईल हो? नाही होणार. जीवराज माझे किती मित्र असले तर ते म्हणतील, पाळक साहेब आमच्या असणाऱ्या ग्रामपंचायताचा दाखला सांगतो, ह्याच्यावर माझ्या पप्पाचं नाव आहे, त्याच्यामुळे तुमचं नाही. तशीच मंडळी ख्रिस्ताची, मंडळी कुठल्याही माणसाची मक्तेदारी नाही, ना पाळकाची ना कुठल्या माणसाची. आणि म्हणून प्रेषित त्यावेळेस ख्रिस्ताचं शिक्षण देत होते. ख्रिस्ताचं शिक्षण अमूल्य शिक्षण आहे, त्या शिक्षणाला तोड नाही. आपल्या देशाचे असणारे राष्ट्रपती महात्मा गांधी यांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन आवडलं आणि त्या प्रवचनाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नैतिकतेत बदल करून घेतला आणि ते नैतिकता घेऊन जगाच्या समोर आले की ज्याला आज आपल्या भारत देशामध्ये गांधीगिरी म्हणतात, ही ऑलरेडी बायबलमध्ये मागील 2000 वर्षापासून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि म्हणून येशू म्हणला, जे जे काय मी तुम्हाला शिकवलं ते मंडळीला शिकवा. आम्ही ज्या वेळेस देवाचं वचन मंडळीला शिकवतो त्यावेळेस ते आम्ही ख्रिस्ताचं शिकवतो. परंतु ज्या वेळेस आम्ही मंडळीला ख्रिस्ताच्या शिवाय दुसरी गोष्ट शिकवतो त्यावेळेस आम्ही शास्त्रीय आणि पुरुषांचे नियम शिकवतो. म्हणून येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषांना म्हणतो, त्यांना तुम्ही नियमशास्त्राचे पुत्र करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना स्वतःचे शिष्य करता, परंतु तुम्ही खड्ड्यात पडता आणि त्यांनाही खड्ड्यात घेऊन जाता. प्रेषित येशूने जे सांगितलं ते सांगत होते. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रेषित काय सांगत होते तर योहानकृत शुभवर्तमान 15 अध्याय 26 वचनातील, सत्याचा आत्मा तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला मी जे जे काही शिकवले त्याविषयी तो तुमची खात्री करून देईल. पवित्र आत्मा हा योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 26 वचनामध्ये लिहिला आहे, मी तुम्हाला जे सांगितले त्याची तो आठवण करून देईल. देवाचा आत्मा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या आणि देवाने सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून देतो. तो त्यापेक्षा 3ऱ्या गोष्टी सांगत नाही. म्हणून पवित्र आत्मा बायबलच्या बाहेर जाऊन शिकवत नाही.
पवित्र आत्मा जे शिकवेल ते बायबलमध्ये बसणं नितांत गरजेचं आहे. ही आमची टेस्ट ट्यूब आहे. 2 प्रकारचे सध्या पद्धती ख्रिस्ती जगामध्ये चालू आहेत. आणि एक संदेश आहे की ज्याला म्हटलेला आहे सब्जेक्टिव्ह संदेश आणि दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह संदेश. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? माझ्या संगती जे घडतं ना तेच देवाची गोष्ट आहे. एक उदाहरण सांगतो. कोविड झाल्यानंतर पुण्यामध्ये एका माणसाला मी भेटलो 1-2-4 महिन्यानंतर. आणि मी विचारलं, ब्रदर बिझनेस कसं काय चालला आहे? आणि ते म्हणाले, पाळक साहेब सध्या मंदावला आहे बिझनेस. कोविडमध्ये माझा बिझनेस फॉर्ममध्ये होता. काय बिझनेस असावा? पेट्या विकायचा बिझनेस आहे. पीटी व माणूस मेल्यानंतर पीटी टाकायची ना, टाकतो ना खड्ड्यात, ते विकायचा बिझनेस. आता काय मंदावलाय. अरे मी विचारलं, मग कसं काय? मी रोज प्रार्थना करतो पाळक साहेब की देवा माझा बिझनेस वाढव. मी त्याला चेष्टेवारी म्हणालो, ह्याचा अर्थ तू म्हणतो देवा रोज एका माणसाला माझ्यासाठी मार. माणूस जर मेला म्हणजे देवाने तुला आशीर्वाद दिला. तुला आशीर्वाद देण्यासाठी देव कोणाला मारत नाही. योबाच्या पत्रात ऑलरेडी लिहिलेलं आहे माणसं जन्माला आल्यानंतर त्यांनी कधी मारायचंय. त्याच्यामुळे तुझ्या प्रार्थनेवर तुझा बिझनेस चालत नाही. लोक कधी मरणारे ठरलेलं आहे. कधी कधी आम्ही म्हणतो माझ्या संगती असं झालं म्हणून ते तसं झालं. अजिबात नाही. देव माझं भलं करण्यासाठी ह्या लेकरांचं वाईट करणार नाही. आमचा देव काय चिराग नाही अल्लादीनचा. अल्लादीने घासलं की तो म्हणायचा मला 1,00,000 रुपये पाहिजे. मग तो त्या चिरागमध्ये काय सामर्थ्याने नवीन का तो काय करायचा? दुसऱ्याच्या घरातले ₹1,00,000 ह्याला आणून द्यायचा. आमचा देव ते करत नाही. आणि म्हणून पवित्र आत्मा काय सांगतो माहिती आहे का? जे येशूने शिकवलं ते, जे बायबलमध्ये लिहिलंय ते बायबलच्या बाहेर जाऊन पवित्र आत्मा शिकवत नाही. उलट पवित्र शास्त्र म्हणतो 2 किंवा 3 साक्षीदाराशिवाय कुठलीही गोष्ट तू मान्य करू नकोस. आणि बायबलला पण तोच नियम आहे. बायबलमध्ये जर एखादं वाक्य आलं तर त्या वाक्याला पुरस्कृत 1 किंवा 2 वचनं, 1 किंवा 2 असणारी उदाहरणं, 1 किंवा 2 असणाऱ्या लोकांची जीवन त्याच्यामध्ये बसायला पाहिजे. आणि ते फार सॉफ्टली बसायला पाहिजे. आम्ही ऑब्जेक्टिव्ह अनेक वेळेस विश्वास ठेवतो माझ्या संगते असं झालं म्हणतो झालं. एक माणूस एकदा म्हणाला, एक पाळक साहेब एक ठिकाणी ते म्हणाले मी देवाचे आभार मानतो. मी फार गरीब कुटुंबातून जन्माला आलो. आम्ही वाढलो आणि मग माझ्या लग्नाचे दिवस आले. लग्नाचे दिवस आल्यानंतर पप्पांकडे पैसे नव्हते आणि मग त्यावेळेस नेमकी लॉटरी काढली आणि लॉटरी लागली आणि माझं लग्न झालं. देवाची स्तुती असो. लॉटरी जुगार आहे. ह्याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह प्रीचिंग. माझ्या संगती घडताना मग देवाचं नाही. बायबल ऑब्जेक्टिव्ह प्रीचिंग आहे. बायबल सांगतं हे बायबलमध्ये आहे म्हणून माझ्या संगती झालं. त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह आहे. एखाद्या मुलाने जर समजा सायन्सच्या पेपरमध्ये लिहिलं पाण्याचा फॉर्म्युला लिहा, H2O लिहिला तर चालेल का? आशिष मार्ग देताल का? हो नाही. त्यांनी H2Oच लिहायला पाहिजे. 2 हायड्रोजन + 1 ऑक्सिजन = वॉटर. बरोबर आहे ना? तरच मार्क आहेत, नाही तर मार्क नाही. एखाद्या मुलाने इंग्लिशची शिक्षिकेने मार्क दिल का? I is a boy देताल का? हो नाही देणार. मंदा आंटीने पहिली म्हणाले नाही म्हटले 100% नाही देणार. आहे ना? नाही देणार. कारण I am लिहिणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह. जे नियम आहेत नियमात जाणं. आणि बायबलचा पॅटर्न आहे पवित्र शास्त्र सांगतं म्हणून माझ्या जीवनात घडतं. माझ्या जीवनात घडतं म्हणून मी पवित्र शास्त्रात शोधत नाही. आणि शास्त्र येशू ख्रिस्त म्हणतो योहान 14:26 मध्ये तो आल्यानंतर जे जे काय मी तुम्हाला शिकवलं त्याची आठवण करून देईल. त्या योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय 15वा अध्याय यात आम्हाला स्पष्टपणे माहिती भेटते की पवित्र आत्मा देवाने सांगितलेल्या गोष्टी सांगतो. आणि पवित्र आत्म्याची पुढची पायरी जी आहे, ज्या वेळेस काय प्रेषित शिकवत होते, प्रेषित हे शिकवायचे की आम्ही ख्रिस्तामध्ये एकरूप व्हायला पाहिजे. कारण की योहान कृष्णवर्तमानाच्या 15व्यात लिहिलंय माझा बाप माळी आहे, मी द्राक्षवेल आहे. जो फाटा माझ्यात राहतो तो पुष्कळ फळ देतो. आम्हाला जर फळ द्यायचंय तर आम्हाला ख्रिस्त म्हटलेल्या वेलामध्ये राहायला पाहिजे. ते प्रेषितांचं शिक्षण होतं. प्रेषितांनी देवाचं युनिव्हर्सल शिक्षण दिलं. परंतु मग त्या काळामध्ये प्रेषित देवाविषयी सांगायचे. म्हणून संत पाऊल अनेक वेळेस त्याच्या 13 पत्रांमध्ये लिहितो जे मला प्रभूपासून मिळाले, जे मला प्रभूपासून मिळाले, जे मला प्रभूने दाखवले, जे मला प्रभूने सांगितले, ज्याविषयी प्रभू माझ्याशी बोलला. ही वाक्य संत पाऊलाच्या जीवनात वारंवार आहे. आणि तो संत पाऊल
वास्तविक पाहता कोरिन्थीकरास पहिले पत्र 11:23 प्रभू भोजनाचं तो म्हणतो जे मला प्रभूपासून मिळालं. 3 वर्ष देव संत पावलाला त्या असणाऱ्या अर्भस्थानात जसं इतर प्रेषितांना तयार केलं तसं संत पावलाला तयार करत होता. आणि म्हणून संत पाऊल मोठ्या हक्काने धीराने आणि सामर्थ्याने म्हणतो जे मला प्रभूपासून मिळेल. जे प्रभूपासून मिळत होतं आणि ती मंडळी शिकत होती आणि मंडळी वाढत होती. परंतु मग प्रेषितांचं शिक्षण काय नाही हे पण आम्हाला माहीत असायला हवं. गलातीकरास पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये प्रेषितांचं शिक्षण काय नाही याविषयी लिहिलं. तो असं म्हणतो ते दुसरी सुवार्ता घेऊन आले. ती दुसरी नव्हे तर ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करावी म्हणून ती आणि तुम्हाला घोटाळ्यात पाडावे म्हणून ती आले. ते सुवार्तेमध्ये थोडंच ट्विस्ट करतात. उदाहरणार्थ सुवार्ता म्हणजे काय हो? कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 ते 5 वचन. ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. ख्रिस्ताला पुरण्यात आलं. 3ऱ्या दिवशी देवाने ख्रिस्ताला उठवलं. त्याने दर्शन दिले आणि स्वर्गात घेतला गेला. ही असणारी सुवार्ता आहे. परंतु मग सुवार्ता माणूस काय सांगतो? सुवार्ता माणसाने बदलली, वेगळी केली. आणि सुवार्ता काय केली? आमचा देव आरोग्य देतो, आमचा देव पैसे देतो. हे तारण झाल्यानंतर आशीर्वादाच्या गोष्टी आहेत. आम्ही काय सुवार्ता सांगतो? आणि संत पाऊल गलातीकरास म्हणतो मी सांगितलेल्या सुवार्तेपेक्षा निराळी सुवार्ता जर समजा दुसऱ्या कोणी येऊन सांगितली किंवा पुन्हा मी येऊन सांगितली किंवा स्वर्गातील देतो येऊन सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. निराळ वचन हे शापभ्रष्टतेचं वचन आहे. म्हणून संत पौल तिमोथेला म्हणतो तिमोथ्या तुझ्यावर हात ठेवण्याच्या वेळेस तुला जे संदेशाचं दान मिळालेलं आहे त्या दानामध्ये तू गडून जा. त्याच्याविषयी नीट अभ्यास ठेव म्हणजे तू तुझ्या स्वतःचं आणि ऐकणाऱ्यांचं पण तारण साधशील. त्याला म्हटलंय शिक्षण. आणि त्या काळात सुवार्ता विपरीत कर. त्या काळात दुसरा एक सिस्टम आलं त्याला नॉस्टिसिझम म्हणजे. नॉस्टिसिझम म्हणजे काय? ज्ञानावर विश्वास ठेवणारे. आणि त्याच्यामध्ये एक प्रक्रिया होती. येशूने कधीही अरण्यात जाऊन येशूची परीक्षा झाली नाही आणि ते लोकांना शिकवत होते. आणि त्याला ज्ञानावर कस काय येशू जाऊ शकतो, कस काय परीक्षा होऊ शकते, येशूला कस काय डोंगरावर घेऊन जाऊ शकतात, ह्या सगळे प्रश्न उपस्थित करून हे झाली. दुसरी एक गोष्ट शिकवली जाते. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय. येशूने स्वतःला रिक्त केलं. आणि मग काही लोक शिकवतात रिक्त केलं म्हणजे याचा अर्थ येशू 100% देव नव्हता, येशू केवळ 100% मानव होता. नाही, हे समजायला पाहिजे. येशूने स्वतःला काय रिक्त केलं? येशूने स्वतःचं सार्वभौमत्व सोडलं. एकाच वेळेस येशू यरुशलेमेमध्ये आणि एकाच वेळेस बेथलेहमामध्ये येशू राहू शकत नव्हता. मात्र देव राहू शकतो कारण तो सार्वभौम आहे. येशूला सगळ्या गोष्टी भूतलावर असताना ज्ञात नव्हत्या. म्हणून येशूला विचारलं येशू तुझ्या येण्याचं दुसरं वचन, तुझ्या येण्याचा काळ काय? येशू म्हणतो ते पित्याच्या हातात आहे, ते माझ्याकडे नाही. कारण येशूने रिक्त होण्यासाठी ह्या सगळ्या सार्वभौमत्वाच्या गोष्टी सोडल्या आणि लोक म्हणू लागले नाही येशू फक्त 100% मानव आहे, येशू 100% देव आणि 100% मानव आहे. ह्याला म्हणतो आपण नॉस्टिसिझम, बुद्धीवर अवलंबून राहणे. देवाची मंडळी माणसाच्या बुद्धीवर चालू शकत नाही आणि वृद्धिंगत होऊ शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये मंडळीमध्ये चुकीच्या गोष्टी. प्रेषितांशिवायचं शिक्षण काय होतं? प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 14 वचन. त्या ठिकाणी बलामाचे शिक्षण देणारे तुझ्याकडे आहेत. बलामाचं शिक्षण काय होतं? हा यार तू इतकं क्लिष्ट उत्तर देऊ नकोस. हा सोपं उत्तर संडे स्कूलचं सांगा. बलाम कोण? हे पण फार कठीण आहे. बलाम कोण? हा हा ज्याच्या संगती गाढवी बोलली. अहो गाढवी म्हणल्यास की सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला असता ना. संदेष्टा होताना आशीर्वाद द्यायला आला आता ह्यातलं तर अर्ध जाते. गाढवी बोलली की लगेच बलाम दिसला. बलाम कोण आहे तो? हा जो बलाम आहे ह्या बलामाला ज्या वेळेस तिथं आणलं त्यावेळेस आणल्यानंतर बलामाला सांगितलं होतं की तू इस्रायल लोकांना शाप दे. आणि बलामाने आधीच सांगितलं देणार नाही. परंतु नंतर त्या तिकडचे पैसे बघून बलामाला थोडा मोह सुटला आणि बलामाने सांगितलं देव जे मला सांगेल तेवढंच मी बोलेल. आणि बलाम उभा राहिला. त्याने इस्रायल राष्ट्र पाहिलं आणि इस्रायल राष्ट्राने त्याने तोंड उघडलं आणि देवाने त्याच्या तोंडातून इस्रायल राष्ट्राला आशीर्वाद दिले. तो राजा चिडला. तो म्हणला मी तुला सांगितलं नव्हतं काय की देव बोलेल तेवढंच मी सांगू शकतो. पण ह्या बलामाने जाताना त्या राजाला कानामध्ये नळी फुंकली आणि ती नळी ही होती फुंकलेली. जर तुला खरंच ह्या लोकांना हरवायचंय तर 2 गोष्टी कर. ह्यांना
तू पूजेच्या नादी लाव आणि ह्यांच्यामध्ये तू व्यभिचाराचं पातक करणारे लोक सोड. तुझ्या सुंदर मुली ह्यांच्या छावणीकडे जाऊ देत. बघ, देव ह्यांच्यावर रागावेल. मंडळीमध्ये देव ज्याला शिक्षण म्हणत नाही, देव ज्याला नाकारतो, ज्याला म्हणतो की माझ्याशिवाय दुसरा कोणताही देव नाही, हे शिक्षण देणं ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस ते बलामाचं शिक्षण आहे. दुसरं नाव प्रकटीकरणाच्या पुस्तकात आहे, त्याच शास्त्रपाठामध्ये पुढे दुसऱ्या अध्यायात आल्यानंतर तिथं म्हणलेलं आहे इजबेली सारखं करणारे लोक आहेत. इजबेल कोण? हा, काय केलं ह्या बाईनी? अहो, हिचं डोकं आहे ना फार कुरापती डोकं होतं है ना. द्राक्षमळा पाहिला होता ना नाबोताचा, काय केला? हिने चिठ्ठी लिहून पाठवली, नाबोताला बोलवा, वर बसवा. आणि मग वर बसवल्यानंतर 2 माणसं तयार केले ज्यांनी खालून नाबोताला काय नसताना नाबोतावरती चुकीचे आरोप लावले. आणि ते हा राजाचा ऐकत नाही आणि हा देवाचा ऐकत नाही, खोटे आरोप लावले. आणि त्या ठिकाणच्या लोकांनी हा देवाच्या विरुद्ध आणि राजा म्हणजे देवाने नेमस्त केलेला त्याचा अभिषिक्त आहे आणि म्हणून लोकांनी त्याला दगडमार करून मारलं. आणि जशी बातमी तिच्याकडे आली आणि बातमी आली तिला समजलं की आता नाबोत मरण पावलाय. तिने जाऊन राजाला सांगितलं, जो तुला द्राक्षमळा पैसे देऊन तू घेत होतास तो आता फुकट जाऊन घे, कारण तो मेलेला आहे, त्याच्यावरती तू आता वर्चस्व करू शकतो. कुरापती डोकं. देवाच्या विचाराशिवाय कुरापतीचे विचार ज्या वेळेस मंडळीमध्ये शिकवले जातात त्याला म्हटलेलं इजबेलीचं शिक्षण. यदाकदाचित ते जगाच्या दृष्टीने योग्य असेल पण देवाच्या दृष्टीने त्याला कधीही मान्यता भेटू शकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी अजून अहाब राजा त्याच्या मळ्यात गेला नाही, द्राक्षमळ्यात. तोपर्यंत एलिया संदेश पळ गाठ. एलिया जाऊन उभा राहिला, म्हणतो काय करतोस तू? हा घ्यायला आलास ना, तू पण त्याच्यासारखाच त्याच्याच जागी मरशील आणि तुझ्या पत्नी मेल्यानंतर कुत्रे तिचं रक्त चाटून खाशील इजबेलीचे, कारण तिने घात केला, तिने योग्य त्या गोष्टी मिळवलेल्या नाहीत. आणि आहाज म्हणतो मला नको. आणि म्हणून आहाजाला तो मग परत म्हणतो, कारण आहाजाने खूप पश्चाताप केला आणि देवाने त्याचा पश्चाताप मान्य केला. आणि मग देव म्हणतो आहाजा तुझ्या संगती करणार नाही, पण तुझ्यानंतर तुझ्या पिढ्यांसंगती मी हे करेल. आणि इजबेल तशीच मरण पावली. ती ज्या ठिकाणी मरण पावली त्या ठिकाणी कुत्र्यांनी येऊन तिचं रक्त चाटलं. इजबेलीचं शिक्षण, मंडळीमध्ये कुरापतीचं शिक्षण. आम्ही ज्या वेळेस मंडळीमध्ये बोलतो, मंडळीसाठी बोलतो, त्यावेळेस आमच्या गोष्टी बायबलमध्ये बसायला पाहिजे. परवा दिवशी एका व्यक्तीशी बोलत होतो आणि ती व्यक्ती म्हणाली, पाळक साहेब, माझ्या भावांची जमीन, त्यांची एक जमीन होती वडिलांची, आणि ती जी वडिलांची जमीन होती त्यांच्या ती वडिलांची जी जमीन होती ती ह्या भावाच्या नावावर आईने केली. आणि मग ते म्हणाले आईने माझ्या नावावर केली कारण की हा जरा चांगल्या परिस्थितीत होता, 2 भाऊ काय चांगल्या परिस्थितीत नव्हते. आणि म्हणून मी माझ्या भावाचं त्यावेळेस त्यांचे झालेले जे दुःख होते, कष्ट होते, अडचणी होत्या, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये काही कर्ज झाले, त्यांना काय करता नाही आलं, काही चुकीमुळे झालं, त्यावेळेस मी ते फेडलं. आणि मग मी आईला म्हणलो मी इतके पैसे ह्यांच्यासाठी खर्च केलेले आहेत आणि मग आता ह्या जमिनीची किंमत ही होते आणि जमीन माझ्या नावावर कर. आणि म्हणून ते माझ्याकडून थोडंसं सांत्वन घ्यायला आले होते. मी म्हणलं मुळात तुझा सुरुवातीपासूनच असणारा दृष्टिकोन चुकीचा आहे. तू एवढे सगळं लिहून ठेवलंय ना भावांविषयी, ह्याच्यासाठी तू भावावरती प्रेम म्हणून नाही केलं. तुला हे माहीत होतं हे माझे भाऊ माझं पुन्हा परतफेड करू शकत नाहीत, परंतु मी हे घेईल. आणि म्हणून तू नाही, पण आईने माझ्या नावावर केलं. म्हणलं तुझी आई माझ्याशी एकदा बोलली होती, तू जबरदस्तीने ते नावावर करून घेतलं. तो आईला सारखा म्हणायचा की असं आहेस. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्याला आपण म्हणत नाही प्रीती आणि प्रेम, ह्याला म्हणतो आपण लुटणं. जग यदा कदाचित म्हणेल आईने लिहून दिलं योग्य आहे, देवाच्या दरबारात मात्र हे चुकीचं आहे म्हणजे चुकीचं आहे. मागं पण 3-4 आठवड्यापूर्वी म्हटलो, जर एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री रिटायर्ड माणूस आहे, त्याला त्याची पेन्शन कोणाला द्यायची हे त्याच्यावर अवलंबून आहे. मी तिला सांभाळतो म्हणून तिने मला द्यायला पाहिजे नाही. ते जगाचं शिक्षण आहे. देवाचं शिक्षण तिला पाहिजे ते त्याला किंवा तिला हवं त्याला ते देतील. आम्ही सांभाळायचं काम करायचं. त्याला म्हणतो आपण कुरापती डोकं.
पुढं आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन. या ठिकाणी लिहिलं की जे शिक्षण नाही मंडळीचं, प्रगटी 3:20 सगळ्यांचं तोंड पड. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आत जाईल, तो माझ्याबरोबर जेवेल व मी त्याच्याबरोबर जेवेल. कुठे आहे ख्रिस्त? मंडळीत पाहिलं ना ख्रिस्त? बरोबर आहे ना? होय की नाही हो? ख्रिस्त मंडळीत हवाय, पण ख्रिस्त कुठे आहे ह्या लाउदिकिया मंडळीचा? दाराच्या बाहेर. तो दार वाजवतोय, मी दारात उभा आहे, दार उघडा, मला आत यायचंय, तुमच्या संगती जेवायचंय. तो दार वाजवत आहे, पण मंडळी आतमध्ये मात्र स्तुती आराधना करते, संदेश करते, प्रबोधनामध्ये हात घालते, दान दशांश देते, अर्पण करते, प्रार्थना करते, परंतु कोणाची करते तेच त्यांना माहित नाही. तथाकथित ख्रिस्ताची उपासना करणाऱ्या मंडळ्या आहेत, परंतु ख्रिस्त खरा दाराशी उभा आहे. तो म्हणतो दार उघड, मला आत यायचंय, तुम्ही माझी उपासना नाही करत. हे आहे प्रेषितांच्या शिक्षणाविरुद्धचं शिक्षण. आद्य ख्रिस्ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात होती आणि तो ख्रिस्त लाउदिकिया मंडळी, तुला वाटतं तुझ्याकडे खूप पैसे आहेत, तू श्रीमंत आहेस, पण तो म्हणतो तू गरीब आहेस, तू दरिद्री आहेस, तू माझ्यापासून सोनं विकत घे. बघा मंडळांची मागच्या 25 वर्षामधली अवस्था फार श्रीमंत झाली. देव मंडळीला कशासाठी पारितोषिक देईल? बँकेमध्ये बॅलन्स किती आहे त्याच्यासाठी का आम्ही देवाच्या राज्यासाठी काय केलं त्यासाठी? बघा काय घोटाळा झाला. बँकेत बॅलन्स वाढल्यामुळे आम्ही देवापासून दूर गेलो. काय झालं माहिती आहे का? बघा जी वयोवृद्ध मंडळी आहे ना इथं ही मला सांगू शकतील, सगळी बरेच ठिकाणी मी विचारते सांगू शकतील. पूर्वीच्या काळी जर एखादी सुवार्तेची सभा ठेवायची किंवा स्पेशल वक्ता बोलवायचा तर त्या काळात पैसे नसायचे आणि मग पहिली कमिटी कुठली फॉर्म व्हायची माहिती आहे का? चर्चचं वडील मंडळ करायचं, ती प्रार्थना कमिटी असायची. त्या प्रार्थना कमिटी एकत्र म्हणून देवा तू आम्हाला योजना दिलीस, पुढच्या डिसेंबर महिन्यात आम्हाला सुवार्तेची सभा ठेवायची, पण आम्हाला वक्ता माहीत आहे कोण आहे, वक्त्याला आम्ही बोलत, आमच्याकडे पैसे नाहीत. आणि मग हे लोक प्रार्थना करायचे. मंडळीला रविवारच्या सूचनेत प्रार्थना यायची की हे करा. बघा आता सभा होतात पण प्रार्थनेशिवाय होतात आणि म्हणून ती काम करत नाहीत. पैसे खूप झाल्यामुळे मंडळी आता पैशावरती नियोजन करते. काय करायचं? पैशाशिवाय नियोजन केलेली ती खरी सेवा. मला अजून आठवतं नाशिकर पाळक साहेब होते, दीपक आणि नितीन एकदा भेटले. पाळक साहेब ह्या महिन्याचा पगार दिला. मला वाटतं मला 1-1.5-2 वर्ष झाले असतील किंवा जास्त झाले असतील. दोघं म्हणले पाळक साहेब, नाशिकर पाळक साहेबांना सुवार्तिक म्हणून आपण घेतलं, पगार दिलाय, 1 वर्ष झालं त्यांना घेऊन बहुतेक करून, आणि आता पुढच्या महिन्याचा पगार द्यायला पैसे नाहीत. आणि आम्ही बसून प्रार्थना केली, म्हणलं देव पुरवून देईल. सारखं डोक्यात तोच विचार, माणूस तर घेतलाय, माणसाला पैसे पगार तर द्यायला पाहिजे ना, एक तर देतोय थोडा, तो तरी वेळेत द्यायला पाहिजे. आणि मग प्रार्थना केली 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 देवाकडे घेऊन आलो. मग कमिटीमध्ये विषय आला आणि कमिटीमध्ये त्यावेळेस ठरलं प्रत्येकाने 100 रुपये द्यायचे. देवाला भिवून सांगायचं त्या कमिटीमध्ये जे होते. आम्ही स्वप्नीलला पैसे देत नव्हतो, आम्ही देवाला समोर ठेवून पैसे देत होतो. आम्ही देवाला तेव्हापासून आत्तापर्यंत पैसे देतोय का हो? आमचं देवासंगती कमिटमेंट होतं. मी छाती ठोकपणे सांगू शकतो, ह्याचं उत्तर सुशील देईल. मी का सांगू शकतो? आणि मग त्याच्यानंतर गुड फ्रायडे ईस्टर आला आणि ईस्टरच्या वेळेस सांगताना मी सांगितलं आपला 1 पगार द्या, आणि मग एकदम दान त्याच्या खात्यामध्ये झपदिशी वाढलं. आणि मग पुढच्या 2 वर्षामध्ये मेन खात्यामध्ये आम्ही ख्रिसमसला म्हणलो आपल्याकडे कमी आहे, तिकडून थोडंसं आपण कर्ज घेऊयात. देवाने घेऊ दिलं नाही. आम्ही देवावर अवलंबून ज्यावेळेस गोष्टी करतो ते प्रेषितांचं शिक्षण आहे. दुसरा शब्द आहे ते प्रेषितांच्या सहवासात. अरे हे भयंकर आहे. आता प्रेषितांचा सहवास म्हणजे प्रेषित पाहिजे, देवाचा माणूस पाहिजे. सहवास हा जो शब्द आहे, ह्या सहवास या शब्दाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस ग्रीक शब्द आहे कोइनोनिया. आणि हा जो कोइनोनिया शब्द आहे हा नवीन करारामध्ये जवळजवळ 20 वेळेस हा शब्द नवीन करारास वेगळ्या ठिकाणी आलेला आहे.
आता ज्यावेळेस आम्ही कोयनोनिया म्हणतो, ह्या कोयनोनिया शब्दाची पहिली पार्श्वभूमी पाहायला पाहिजे. कोयनोनिया हा जो शब्द आहे हा आम्हाला सुरुवातीला एकदा प्रेषित येशूला विचारतात, फिलिप विचारतो आम्हाला पिता दाखव, योहान कृष्ण वर्तमानामध्ये. आणि येशू म्हणताना असं म्हणतो, हे फिलिपा तू मला ओळखत नाहीस का? जर तू मला पाहिलं म्हणजे पित्याला पाहिलं. जे मी करतो ते मी पित्याला पाहूनच करतो. तो शब्द आहे खरं कोयनोनिया. म्हणजे काय? देवाला पाहून गोष्टी करणं, देवाच्या सहभागितेमध्ये असणं. येशू ख्रिस्त म्हणतो मी आणि पिता एक आहोत. आणि म्हणून सहभागिता म्हणजे काय? सगळं सिस्टमॅटिकली अरेंजमेंट झालं, नीटनेटकं पार पडलं म्हणजे सहभागिता नाही. हे टेक्निकली आम्ही फेल होऊ शकतो. मी बोलताना माझा शब्द पावलाच्या ऐवजी सिला होऊ शकतो, बरोबर आहे ना? यदा कदाचित हे माईक सिस्टम फेल होऊ शकतं. माईक सिस्टम नीट चाललं म्हणजे ती उपासना किंवा ती परफेक्ट सहभागिता झाली नाही. परफेक्ट सहभागिता आहे ज्या वेळेस आम्ही सहभागितेत येऊन देव आणि आम्ही एक होतो, एकरूप होतो, आणि त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये उभा राहतो. त्यावेळेस आम्ही हे म्हणतो, हे देवा यावेळेस मी आहे. नाहीतर संध्याकाळी आहे क्रिकेटची मॅच, आज ऑस्ट्रेलिया जिंकेल, आफ्रिका जिंकेल का इंडिया जिंकल, ह्याचं चर्चमध्ये बसून डोक्यात ज्यावेळेस आम्ही विचार करतो. भक्ती मंदिरात तर बसलोय पण नाही, प्रार्थना सुरू आहे परंतु मोबाईलवरती टिंग वाजलं की आम्ही मोबाईलचे मेसेजेस चेक करतो. आम्ही कशा प्रकारच्या सहभागितेत आहोत? सहभागिता कोयनोनी हा शब्द ज्यावेळेस आला ना, त्यावेळेस जगामध्ये काही मुलं आहेत की जे ट्विन्स जन्माला येतात. ह्या ट्विन्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे जुळी मुलं जन्माला येतात. त्यापैकी एक जो प्रकार आहे त्याला म्हणलेलं सियामीज ट्विन्स. सियामीज म्हणजे काय? तर ते मुलं एकमेकाला चिटकलेली जन्माला येतात. कोणाचं डोकं चिटकलंय, कोणाची पाठ चिटकली, कोणाचं इकडं चिटकलंय, कोण पोटाला एकमेकाच्या चिटकून आलेत, पाठीला चिटकून आलेत. आणि ही जी मुलं आहेत ह्या मुलांना मेडिकल कॉलेज त्या काळामध्ये, मेडिकल सायन्स त्या काळात वेगळं करत नव्हतं. आजही करत असताना अडल्टहूडमध्ये आल्यानंतर परंतु त्याच्यावरती बराच रिसर्च केला जातो की हे किती जोडलेले आहेत एकमेकांना. जर असे जोडलेले आहेत, हे किती जोडलेत, हे एकमेकांच्या शरीरामध्ये काय सारखं शेअर करतात. जर समजा लिव्हर असेल तर लिव्हर कट करून त्याला वेगळं करता येतं, कारण की बॉडीमध्ये आमच्या देवाने निर्मिती दिली की लिव्हर पुन्हा ग्रो होऊ शकतं. परंतु जर त्यांचं हृदय एक आहे, परंतु त्यांना सियामीज ट्विन्स यासाठी म्हणलंय कारण की त्यांचं ब्लड सर्क्युलेशन दोघांचं सारखं फिरत असतं, एकमेकातून दुसऱ्यात, दुसऱ्यात तिसऱ्यात, तिसऱ्यात चौथ्यात. आणि सहभागिता ही आहे, आम्ही आणि प्रेषित आणि आद्य ख्रिस्ती मंडळी कधीही सहभागितेमध्ये एकमेकापासून दूर झाली नाही. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत तो रोज जेवतात? सगळेच जेवतात, व्हेरी गुड. आता दुसरा प्रश्न, तुमच्यापैकी किती लोक असे आहेत, जर समजा हॉस्टेलची मुलं असेल त्यांना सोडून प्रश्न आहे, अशी किती जण ह्या ठिकाणी आहेत की रोज तुम्ही हॉटेलला जेवता? आहे का हो? कधीतरी आम्ही जेव, महिन्यात, 2 महिन्यात, 15 दिवसात, 8 दिवसात कुठं बाहेर गेलो तर आम्ही हॉटेलला जेवू किंवा आम्ही हॉटेलिंग करू. मात्र रोज आम्ही आमच्या घरात जेवतो ना का? आज देऊच नका हो जेवण घरी गेल्यानंतर, उत्तरच नाही यांच्याकडं. का जेवतो? कारण आम्ही म्हणतो इथं सकस आहे, इथं चांगलं आहे, घरात आहे, नीटनेटकं आहे, शुद्ध आहे. बऱ्याच त्याला आपण गोष्टी लावतो. हो का? ती जेवणाची सहभागिता कुटुंबाची. परंतु ज्यावेळेस आम्ही एक गोष्ट पाहतो ती सर्वात महत्त्वाची आहे की ज्यावेळेस आम्ही संगती आहोत त्यावेळेस आम्ही घरात का जेवतो. त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळेस मंडळीकडे येतो ना त्यावेळेस आम्हाला आमचे आशीर्वाद इथंच भेटतील. एकाच, मला वाटतं बाळू आणि बंडाची शाळा एकाच छत्राखाली आहे ना, कर्मवीर भाऊराव पाटलांची, बरोबर आहे ना? येस. उद्यापासून बाळूनी म्हणायचं मी जातो बंडाच्या शाळेत, चालेल का? नाही नाही नाही, तसंच आहे. कारण तिथं वेगळं सेटअप आहे, ह्यांच्या शाळेत वेगळं सेटअप आहे. त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना देवाची प्रेषितांची सहभागिता, ती सहभागिता येई ह्या चर्चची रविवारची सहभागिता. मी बाहेर गेलो, दुसरा फार चांगला आहे,
ती सहभागिता नाही, ते माझ्यासाठी टेम्पररी हॉटेल आहे. एकदा जेवायचं, दोनदा जेवायचं, पण रेग्युलर मी इथं सहभागिता घ्यायला पाहिजे, कारण देवाने मला ह्या मंडळीत ठेवलेलं आहे. ह्या मंडळीचा मी अविभाज्य भाग आहे. आणि त्याविषयी तो म्हणतो की ते जे आहे ना, कोयनोनिया शब्द सहभागिता, एकमेकांसंगती ते इतके मग्न झालेत की त्या दोघांचं असणारं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते एकच वधस्तंभाच्या पायथ्याशी सुरू झालेलं आहे. आणि त्याला तो म्हणून म्हणतो योहान 1:12 मध्ये, जितक्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. त्या देवाने आम्हाला या ठिकाणी यासाठीच ठेवलं, आम्ही एकमेकांच्या सहभागी. त्याला दुखलं तर मला दुखायला पाहिजे, त्याचा आनंद आहे तर मला आनंद पाहिजे, त्याचं वाईट झालं तर मला वाईट पाहिजे, नाहीतर त्याचं वाईट झालं आणि मग मी म्हणायचं हा 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 बरं झालं वाईट झालं. त्याच्या मुलाचं नुकसान झालं, बरं झालं नुकसान झालं. सहभागिता ही आहे की आम्ही सगळे एक आहोत. आणि म्हणून संत पॉलिफिस्कारास म्हणतो, ख्रिस्त एक, प्रबोजन एक, विश्वास एक, तारण एक. त्याला आम्ही म्हणतो सहभागिता, की ज्या सहभागितेमध्ये आम्ही एकाला दुखलं तर दुसऱ्याला समज दुखते. कारण की मंडळीला संत पावलाने करिंथीकरास पत्रात म्हटलेलं आहे की ख्रिस्ताचं शरीर आहे आणि शरीराचे अवयव कधी वेगळे काम करत नाही, आम्ही एक आहोत. ज्या वेळेस आम्ही प्रेषितांच्या शिक्षणात आणि प्रेषितांच्या सहभागितेत एकत्र वाढतो, त्यावेळेस आम्ही मंडळीच्या वाढीसाठी पोषक असे घटक द्रव्य बनतो की ज्यामुळं मंडळी संख्येत आणि सद्गुणामध्ये वाढू लागते. कारण की त्यासाठी देवाने प्रत्येक तारणाऱ्या व्यक्तीला पाचारण केलेलं आहे. मंडळी ही तारणाऱ्यांचं घर आहे आणि ह्या तारणाऱ्याच्या घराचं पुढारी पण तारण झालेला माणूसच करू शकतो. ज्याचं तारण झालं नाही तो तारण झालेल्यांचं कसं पुढारी पण करेल. उभा राहूयात, प्रार्थना करू. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. मंडळीचे उन्नतीचे 2 घटक की जे मंडळीने स्वतः कराल त्याकडे तू आमचं लक्ष वेधलंस. एक प्रेषितांच्या शिक्षणात की जे पवित्र शास्त्र आधारित आहे, आणि प्रभुदेवा दुसरं की प्रेषितांच्या सहभागितेत. परमेश्वरा, त्यासाठी आम्ही तुझ्या नावाला मान आणि महिमा देतो. प्रभुदेवा, जेथे आम्ही कमी पडतो त्या ठिकाणी आमची उन्नती व्हावी आणि तुझ्या वचनानुसार आम्ही प्रत्येकजण तुझ्या चांगल्या कामासाठी सिद्ध होण्यासाठी आजचं वचन आमच्या जीवनात 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक घेणारं ठरू दे. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्याकडे समर्पित करतो. तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकासंगती असू दे. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य ये, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देवजबाप्याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.